आपल्या सोबत आहेत भास्कर जाधवजी। सर, तुम्ही पाया पडून निरोप घेतला या सभागृहाचा। आजची अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, काय सांग? मी 1995 साली पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेमध्ये आलो आणि पहिल्या दिवशी ज्या वेळेला विधानसभेसारख्या पवित्र लोकशाहीच्या मंदिरामध्ये मी पहिलं पाऊल ठेवलं, त्या दिवशी मी नमस्कार केला। आणि त्यावेळेपासून माझ्या काही प्रथा आहेत की पहिल्या दिवशी जसा नमस्कार करायचा तसंच अधिवेशन संपताना ज्या वेळेला आपण निघतो त्यावेळेला मी विधान भवनाच्या या पायऱ्यांना नमस्कार करून मी नेहमीच निघतो। ही माझी गेली 30 वर्षाची परंपरा आहे। एक भावनिक नातं जेव्हा तुम्ही अधिवेशन संपताना आताही पाया पडल्या, थोडंसं भावनिकच आहे ते। माझ्या संपूर्ण घराण्याला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, ना आईच्या घराण्यामध्ये कोणी राजकारणामध्ये, ना वडिलांच्या घराण्यामध्ये राजकारणामध्ये। आणि त्यावेळेला कैलासवासी गोपीनाथराव मुंडे यांचा एक शब्दप्रयोग, एक वाक्य माझ्या कायम कानामध्ये आणि हृदयामध्ये त्या ठिकाणी कोरून ठेवल्यासारखं झालं आहे की या ठिकाणी येण्याकरता म्हणून आपलं कर्तृत्व याच्यापेक्षा आपल्या पूर्वजांची पूर्वपुण्याही महत्त्वाची असते। न पेक्षा मोठमोठे उद्योगपती, मोठमोठे लोक या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतात, पण या लोकशाहीच्या मंदिरामध्ये त्यांना येण्याचं भाग्य लाभत नाही। ते भाग्य आपल्याला लाभलं ते आपल्या पूर्वजांच्या कुठेतरी पुण्याईमुळे लाभलं आणि म्हणून त्या पुण्याईला मी नेहमी नतमस्तक होत असतो। अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं, समाधानी आहात विरोधी पक्ष म्हणून? मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं। बाहेर एक चर्चा सुरू झाली की या अधिवेशनातून विदर्भ आणि मराठवाड्याला काय मिळालं, आणि म्हणून जुन्याच योजना सांगून आम्ही काहीतरी मराठवाड्याकरता विदर्भाकरता करतोय हा सांगण्याचा सरकारचा केविळवाना प्रयत्न, याच्याशिवाय फार काही नाही। काय मिळालं असं वाटतं या अधिवेशनातून? तर काही शोधून काही सापडत नाही, घोषणाच फक्त मिळाल्या। बिना खात्याचे मंत्री या संपूर्ण अधिवेशनात होते। बिन खात्याचे मंत्री म्हटल्यानंतर मिळणार काय? काहीच मिळणार नाही। धन्यवाद। कॅमेरामॅन योगेश सह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।